राज्य शासनातर्फे रत्नागिरीत चालवण्यात येणाऱ्या कौशल्य विकास केंद्रात 50 बोगस विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्यात आले असा सनसनाटी आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण रत्नागिरी विभागाने केला आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रत्नागिरीच्या कौशल्य विकास केंद्रात जाऊन मंगळवारी बोगस विद्यार्थ्यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय। याबाबत विद्यार्थी परिषदेच्या दक्षिण रत्नागिरी शाखेने रत्नागिरी पोलिसांकडे लेखी तक्रार देखील दिली आहे। या तक्रारीत म्हटले आहे की रत्नागिरी कौशल्य विकास केंद्रात मोठ्या प्रमाणात घोटाळा सुरू आहे। या केंद्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची कागदपत्रे वापरून खोटे प्रवेश दाखवण्याचे काम होतंय। शिवाय या विद्यार्थ्यांच्या जागी बोगस विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवलं जातंय असा आरोप करण्यात आलाय। या प्रकारची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान रत्नागिरी कौशल्य विकास केंद्राकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही। टाइम्स ब्युरो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।